हरिओम. तर संपूर्ण योगाची माहिती आपल्याला कुठे मिळणार आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण आज उत्पत्ती एकादशी आहे, त्या निमित्ताने आपण ज्ञानेश्वर महाराज यांचा जयघोष करणार आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. परमपिता परमात्मा म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीमध्ये योगाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ज्यांना कुणाला योगाबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल त्यांनी पूर्ण ज्ञानेश्वरी मनापासून वाचावी. त्यांना पूर्ण योगाचा अर्थ त्याच्यामध्ये समजणार आहे. त्यांनी त्याच्यामध्ये अष्टांग योग, ध्यान, धारणा, समाधी, यम, नियम, कुंडली जागरीकरण याबद्दल संपूर्ण वर्णन केलेलं आहे. जसं की कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच योगाबद्दल हे खूप सुंदर अशी माहिती त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेली आहे. तर ज्ञानेश्वरी वाचताना फक्त शुद्ध मनाने वाचा की, कारण की आपण हरिपाठात ऐकलं आहे की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी तंब धर्म. तर जर भाव शुद्ध नसेल तर तुम्ही योग विधी काही केलं तरी उपयोग नाही. तसं ज्ञानेश्वरी पण वाचताना अगदी मनापासून वाचा.